शेतकऱ्यांना द्यायचा प्रश्न तेव्हा कारखाने नुकसानीची किंवा होणाऱ्या तोट्याची चर्चा करतात. सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये काही जे खाजगी कारखाने आहेत ते मात्र व्यवस्थित भाव देतात, ते प्रॉफिटमध्ये चालतात. असं का होतं? जोपर्यंत तुम्हाला सहकाराची कॉम्पिटिशन आहे तोपर्यंत खाजगी ताळ्यात आहेत. ज्या दिवशी सहकार संपेल त्या दिवशी त्यांना अडवायला कोणच असणार नाही. सहकाराची एक चळवळ ही कुठेतरी राजकारण्यांनाच बांधील झाली आहे, त्यांच्याकडेच ताब्यात आली आहे. त्याच्यामुळे हा सगळा ऱ्हास सुरू आहे. शेतकऱ्याला जो करतोय, पशुधन सांभाळणार आहे, त्याला खरंच परवडत आहे का? गुजरातचा अमूलसारखा ब्रँड असेल तो देश पातळीवरती पोचतो, किंवा कर्नाटकमधला नंदिनी सारखा तो देशभर पोचतो. महाराष्ट्रातल्या अशा गोष्टी देशभर का नाही पोचू शकल्या? महानंदा जर आजही राहिला असतं तर अमूलला एंट्रीच मिळाली नसती मुंबईत. जनसुराज्य पार्टी आता सध्या ह्याच्यामध्ये कुठे आहे, या सगळ्या गर्दीमध्ये? जनस्वराज्याला घेतल्याशिवाय कोल्हापूरचं राजकारणच पूर्ण. सत्तेतल्या पक्षासोबत जुळवून घेणे हीच प्रादेशिक पक्षांसाठी आजची ऑपरेटिंग सिस्टम आहे का? जे सांगत आलो त्याच्याशी तडजोड केलेलं एकही उदाहरण तुम्हाला बघायला. बाकीच्या सत्तेत सहभागालाही तडजोडच म्हटलं जातं ना. हे सगळं ॲडजस्टमेंटचं राजकारण करत असताना विनय कोरेंना त्यातल्या त्यात जवळचं पण वाटतं. स्वतः तिकडे किंग होण्यापेक्षा किंग मेकर व्हावा असं तुम्हाला